नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच येणार आहे. आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण सुद्धा लवकरच आपल्यासमोर दिसून आलेला आहे. तर मित्रांनो, इकडे आता सार्थक व आनंदीने ज्यावेळी कपलच्या मोबाईलमध्ये जो पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला माणूस मनोजच्या गाडीमध्ये जेव्हा या सार्थकला दिसतो, तेव्हा मात्र आता सार्थकच्या डोक्यामध्ये चांगलीच चूप पेटते की नाही नाही, मनोज दादा असं करणार नाहीच आहे. मनोज दादाने काही केलेलं नाहीये, हे नक्कीच दुसरंच कुणीतरी केलेलं आहे असा ठाम निर्णय या सार्थकने मनाशी घेतलेला असतो आणि नक्कीच बाबांचा मारेकरी आपण शोधून काढायचा असे या सार्थकने मनोमनी ठरवलेले असते. आणि ठरलेल्याप्रमाणे सार्थक व आनंदी घरी येतात. इकडे आता ज्यावेळेस केदार व शलाका तो शर्ट जाळून घरी येतात, तेव्हा मात्र इकडे सार्थक विचारतो की कुठे गेले होते. तेव्हा मात्र शलाका व केदारला खूप राग आलेला असतो. तर शलाका लगेच बोलते की काय झालं. तर आकांक्षा बोलते की सार्थक दादांनी जे फोटो आणले आणि ज्या फोटोमध्ये पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला माणूस आहे, तो शर्ट सेम अगदी केदार जिजूंसारखाच आहे असे जेव्हा ही आकांक्षा बोलते, तेव्हा मात्र ही शलाका या आकांक्षावर खूप भडकते आणि बोलते की काय ग, तुला असा आरोप करायला थोडीशी लाज नाही वाटत का. परंतु सार्थक व आनंदी दोघे आता ह्या शलाकाला बोलतात की काही जरी झालं तरी पण आम्हाला केदारचे सर्व शर्ट शोधायचेच. नेमकं त्या शर्टमध्ये केदारचा तो पिवळ्या रंगाचा शर्ट आहे की नाही ते आम्हाला बघायचेच असे पण सार्थक व आनंदी या शलाकाला बोलतात. त्यावर आता इकडे केदारने तो शर्ट तर जाळून टाकलेला असतो. तेव्हा केदार हा खूप काही आपली मान वर करून या सार्थक समोर बोलत असतो आणि बोलतो की करायचे ना तुला शर्ट माझे चेक, तर मग तू ते शर्ट चेक कर आणि जर शर्ट सापडला नाही तर बघ बघ सार्थक, असे पण हा केदार या सार्थकला धमकावत असतो. परंतु सार्थकचा काही ह्या केदारवर विश्वास नसतो. सार्थक व आनंदी दोघे या शलाका व केदारच्या रूम मध्ये जातात. तेव्हा मात्र तो शर्ट आता केदारच्या त्या शर्टमध्ये आहे की नाही तो शोधू लागतात. परंतु आता ही शलाका खूप काही नाटकी ढोंग करत असते आणि रडत असते, सर्व काही खोटं बोलत असते. त्याच वेळेस आता आनंदी बोलते की अहो शलाका, आमचा तसा गैरसमज झालेला नाहीये, फक्त आम्हाला तो शर्ट आहे की नाही तेवढं चेक करायचंय. तर शलाका बोलते की अरे सार्थक, असं बहिणीच्या नवऱ्यावर आळ घ्यायला तुला काही वाटत नाही का, असे पण ही शलाका या बिचाऱ्या सार्थकला बोलते आणि रागारागाने तेथून निघून जाते. इकडे असं बघायला मिळतं की आता सार्थक व आनंदी दोघे ह्या केदारची पूर्ण कसून चौकशी करत असतात. आता दुसरीकडे सार्थक व आनंदी दोघे या पोलिसांकडे आलेले असतात आणि पोलिसांना या मनोजच्या गाडीमधील जी फूटप्रिंट असते त्याचे फोटो या सार्थकने या पोलिसांना दाखवलेले असतात. आता पोलीस सुद्धा खूप काही त्या फूटप्रिंटचे बारकाईने निरीक्षण करत असतात. तेव्हा खरोखर पोलीस सुद्धा या सार्थकला बोलतात की हो, हे सर्व खोटंच आहे, कारण मनोज दादाची ही प्रिंट नाहीये, ही नक्कीच दुसऱ्या कुणाच्या तरी व्यक्तीची प्रिंट आहे असे पण हे पोलीस इन्स्पेक्टर या सार्थकला सांगतात. तेव्हा आता हे सर्व पोलिसाच्या तोंडातून सत्य ऐकताच ह्या आनंदीला खूप मोठा धीर येतो. आनंदीला वाटतं की आता नक्कीच माझा मनोज दादा हा निर्दोष सुटणार, नक्कीच बाबांचा अपघात दुसराच कुणीतरी घडून आणलेला आहे, हे आपलं जो काही मनामध्ये ठाम निश्चय झालेला आहे तो सर्व खरा ठरणार असे पण ही आनंदी आपल्या मनाशी बोलते. दुसरीकडे मित्रांनो, असं बघायला मिळतं की आता ह्या फूटप्रिंटची पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर चांगलीच बारीक बारीक तपासणी केलेली असते आणि ही तपासणी केल्यानंतर पोलिसांच्या सुद्धा लक्षात येतं की नाही नाही, हा तर आरोपी बिचारा मनोज वर्तक नाहीये, हा नक्कीच या अरविंद राजा अध्यक्ष यांचा मारेकरी दुसराच कुणी नसून केदारच आहे असे पण आता पोलिसांचा सुद्धा विश्वास खरा ठरतो. आणि पोलीस हे आता चौकशीसाठी या राजा अध्यक्ष घराच्या तिथे येतात. तेव्हा मात्र इकडे हा केदार दरवाजा उघडतो. तर दरवाजा उघडल्यानंतर समोर पोलिसांना बघून या केदारला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर केदार हा पोलिसांना बोलतो की काय, कशाला इथे आले. तेव्हा पोलीस हे बोलतात की अहो, आम्ही सर्व काही कसून चौकशी केली असता आमच्या निदर्शनास असे आले की हे सर्व तुम्हीच केले आहे असे पण हे पोलीस इन्स्पेक्टर ह्या केदारला बोलतात. आता हे सर्व सत्य समोर ऐकल्यानंतर ह्या केदार पूर्णपणे घाबरून जातो आणि ह्या केदारचा तो घाबरलेला चेहरा बघून आता पोलिसांची पक्की खात्री होते की नाही नाही, हे सर्व यांनीच केलेलं आहे. त्याच क्षणी आता पोलीस या केदारला बेड्या ठोकत लगेच तेथून घेऊन जाऊ लागतात. तेवढ्यामध्ये ही शलाका तिथे धावत पळत येते. तर शलाका लगेच बोलते की काय झालं आणि केदारला का चालवलं. तेव्हा मात्र पोलीस हे बोलतात की अहो, तुम्ही मध्ये काही बोलू नका, तुम्हाला काय माहीत आहे, आम्ही ह्या केदारला अरेस्ट करत आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला या, मग तुम्हाला सर्व काही आम्ही व्यवस्थित सांगतो असे पण हे पोलीस या शलाकाला बोलतात. तेव्हा मात्र वृंदा सुद्धा खूप रडत असते आणि शलाका सुद्धा खूप रडत असते. परंतु खऱ्या अर्थाने मित्रांनो, आता केदारला जन्मठेप होणार असते, कारण आता खूप मोठे भक्कम पुरावे या पोलिसांच्या हाती लागलेले असतात. आता मित्रांनो, या नीच वृंदाचा आणि नीच शलाकाचा माज कसा उतरवला जाणार आणि ह्या
केदारला सुद्धा कशी आता जेल होणार आणि बिचाऱ्या निर्दोष मनोजची कशी सुटका होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.